गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली। आज माझ्या पोळ्या चालू आहेत। एकीकडे शिमला मिरचीची भाजी झाली आहे। आज मुलांना डबा द्यायचा आहे। चला भेटूयात परत आपण थोड्या वेळात। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? आज आता थोडं आवरायचं राहिलंय, कालचं तेच आवरती, अजून काही झालं नाही माझ्याकडनं। आज आता मी कपाट लावणं म्हणजे आवरती आहे। कशी काय काय करते ते तुम्हाला दाखवते। आज माझ्या यूट्यूब फॅमिलीनी भरपूर जणांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। असेच वरचेवर जे कोणी बघतंय व्हिडिओ त्यांनी पण सबस्क्राईब करावं अशी विनंती। आज बाहेरचं वातावरण असं आहे। आज पावसाचं वातावरण होतं पण नाही आला पाऊस। संध्याकाळ झालेली आहे। आज मला थोडं बाहेर जायचं होतं पण नाही जाणं झालं। आता उद्या बघते, सकाळी लवकर उन्हाच्या आधी जाऊन येईन। ह्या ठिकाणी बसून ब्लॉग बनवायला खूप छान वाटतं। इथे बसूनच मी शक्यतो ब्लॉग बनवते। हॉलमध्ये आवडती जागा आहे। आज आता संध्याकाळी काय स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न पडतो। भाजीला काय नवीन पदार्थ बनवायचा, बघूयात काय करणं होतं ते। हे जे सगळे कपडे ते मी लावते आता हँगरला लावलेत, ते काही राहिलेत। गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली। आज मी सकाळच्या नाश्त्याला उपमा करते। गॅसवर कढई ठेवून तेल टाकले। मिरची, उडदाची डाळ आणि शेंगदाणे फ्राय करून घेते। मी फोडणीमध्येच रवा टाकून भाजत असते। कोणी कोणी काय करतं, ती रवा पहिला भाजून घेतात आधी, मग त्यानंतर पाण्याला फोडणी देऊन तो भाजलेला रवा टाकून मग उपमा करतात। पण मी तसं नाही, मी फोडणीतच रवा भाजत असते। एक वेगळी टेस्ट येते। एकीकडे गरम पाणी करून ठेवतात, मग नंतर रवा भाजून झाला, मीठ, टोमॅटो असतात, टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर, थोडी साखर, मग पाणी घालते त्यात। प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे। अशा प्रकारे पण करून पहा, छान जमतं। मेकअप कशाला पाहिजे असतो? मेकअप नाही लागत। मी आज पुष्पासाठी माझ्यासाठी चहा केलाय। बहुतेक दूध आलंय। दूध आलंय। पुष्पासाठी माझ्यासाठी मी चहा ठेवलाय। हा पुष्पाचा माझा चहा तयार आहे। सकाळची सगळी कामं झाली आहेत। आता पुष्पा पण सगळं काम करून गेली आहे। नाश्ता झाला, चहा झाला। हा ब्लॉग कालपासून चालू आहे। हा ब्लॉग इथे संपवते, परत नवीन ब्लॉग चालू करूया दुपारपासून। बाय बाय।